नमस्कार, साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटपटीत दही वडे. तर प्रथम आपल्याला उडदाची डाळ भिजत घालायची आहे. उडदाची डाळ चांगली धुवून आपल्याला 3 ते 4 तास भिजत ठेवायची आहे. रात्रभर ठेवली भिजत तर चांगलेच. आता आपण चिंचेची चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला भिजवलेले चिंच घ्यायचे आहेत. ह्या मी अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या. या साठवणीच्या चिंच आहेत. आता आपल्याला एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. पाणी गरम झाले की त्यामध्ये आपल्याला भिजवलेले चिंच घालायचे आहेत. चिंच आपल्याला चांगले 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. आता आपले चिंच चांगले शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला गॅस बंद करून हे गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे गार होईपर्यंत आपण पुदिन्याची चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत, कोथिंबीर, पुदिना, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि दही घालून आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. चटणी बनवताना यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे. त्याच्याने चटणीला हिरवा रंग चांगला येतो. आता आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला चांगला हिरवा रंग आलेला आहे. आता दहीवड्यासाठी लागणारं दही बनवायचं आहे. त्यासाठी आपण एका भांड्यावरती जाळी ठेवणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे आणि चांगलं गाळून घ्यायचं आहे. त्याच्याने दही चांगलं स्मूथ होतं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळं दही व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आता आपलं दही सर्व गाळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता केवढी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये 1 छोटी वाटी पिठी साखर घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून झाली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला दही वड्यासाठी लागणारं दही तयार झालेलं आहे. यानंतर आपण चिंचेची चटणी बनवून घेणार आहोत. आता आपण जे चिंच शिजवून घेतलेलं होतं ते आपल्याला व्यवस्थित सर्व गाळून घ्यायचं आहे. आता मी हे सर्व व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. हे आता आपल्याला एका पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे सर्व. याला आता 5 ते 10 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायचं आहे. आता याला चांगली उकळी आलेली आहे आणि थोडं दाटसर सुद्धा झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ आपल्याला हा चांगला आता वितळवून घ्यायचा आहे. गूळ वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा भाजलेले जिरेपूड घालायचे आहे, काळी मिरीपूड, काळं मीठ आणि 2 चमचे लाल तिखट घालून हे सर्व मिक्स करायचं आहे. सर्व मिक्स करून झालं की याला आपल्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे. हे आपल्याला जास्त वेळसुद्धा उकळत ठेवायचं नाही, नाहीतर खूप जास्त घट्ट होतं. तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी व्हायला हवी. आता आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपली डाळसुद्धा भिजलेली आहे. ही आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. आता हे मिक्सरला लावताना ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर कमीच करायचा आहे, जास्त पण पातळ करायचं नाही आहे. तुम्ही पाहू शकता एवढं घट्ट ठेवायचं आहे आपल्याला पीठ. आता असंच हे मी बाकीचं सर्वसुद्धा वाटून घेत आहे. आता हे पीठ आपल्याला 5 ते 10 मिनिटं एकसारखं फेटायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. फेटल्याने हे पीठ एकदम हलकं होईल, त्याच्याने आपले दहीवडे मस्तच होतील. आता हे पीठ आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे.
आता तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घेऊन असं ह्याच्यातलं थोडंसं त्यामध्ये टाकून बघा. जर हे पीठ वरती तरंगत आहे तर समजायचं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पीठ तरंगायला हवं. आता यामध्ये आपल्याला मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाले की आपले दहीवड्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण वडे तळायला घेऊया. वडे आपल्याला एकदम बारीक फ्लेमवरतीच तळायचे आहेत. फास्ट ह्याच्यावरती तळायचे नाही आहेत. वडे तळेपर्यंत आपल्याला दुसऱ्या गॅसवरती एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग आणि मीठ घालायचं आहे. आता वडे तळत आलेत. आपल्याला हे वडे गोल्डन रंग येईपर्यंत तळायचे आहेत. आता आपले वडे तयार झालेले आहेत. हे आपल्याला त्या गरम पाणी आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व घालायचे आहेत. यामध्ये आपल्याला हे एक अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत. आता अर्धा तास झालेला आहे. आता आपल्याला प्लेटमध्ये जे आपण गोड दही बनवलं होतं ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे वडे भिजवलेत ते हळूहळू दाबून आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. एकदम जोरातही आपल्याला ते वडे नाही दाबायचेत, नाहीतर ते फुटू शकतात. म्हणून एकदम हळूहळू हे करून आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. आता हे सर्व करून झाले की मग त्यामध्ये आपल्याला वरून परत दही घालायचं आहे. तर पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी घालायची आहे. आणखीन वरतून आपल्याला चाट मसाला हवा असेल तर त्यामध्ये ॲड करू शकता आणि थोडीशी लाल मिरची पावडर. आता आपले चटपटीत असे दहीवडे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.